कुठल्या प्रकारचा चॉईस बॉल नसणार आहे. जो चेंडू आपल्याला सोपवला जाईल तो चेंडू आपण वापरणं बंधनकारक असणार आहे. केवणी संघ नाही का आपण सामना सुरू होण्या अगोदर हर्षल पाटील MD यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर उद्घाटनीय सामना सुरू होईल. यशवंत स्मृती राहणार विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये गावदेवी दिवे संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय मडवी आणि त्याच्या समवेत मनोज ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर यशवंत स्मृती राहणार संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर अनिश्चितरित्या उचली गोदोय निघून जातो या यष्टरक्षाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आदित्य करताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय जयकुमार चषक 2024 मधील यशवंत स्मृती राहणार विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. ऑलवेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार स्टेट इट बंदचा इशारा येतोय. हा षटकार आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिला षटकार अक्षय मडवी याच्या बॅटमधून 0 मिनिटांनी कमाल करताना. षटकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले फलंदाज अक्षय मडवी याने. अवक्या या नावाने नक्कीच अक्षय मडवी याची ओळख आहे आणि नेहमीच त्याची टॅगलाईन 0 मिनिटांनी कमाल आपल्याला पाहायला मिळते. इथे पोल करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध नीटचा घेता आला नाही. चेंडूला एक चिकी रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या सिंगलने 7 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेताल स्पोर्ट्स कोपर विपक्ष वीर बजरंग कारिवली या दोन संघामध्ये. तो दोन्ही संघाने एक आपण रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना आपण मध्ये राहणार विपक्ष दिवे या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, वेग चेंडू खाली, सेफ हँड आणि पहिला फलंदाज बाद मनोज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेफ हँड आपण बघतोय. वेग सुरक्षित हातांची जोली पेश केली होती आणि कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. पहिला हादरा बसतोय दिवे संघाला फलंदाज मनोजच्या रूपाने. न्यू बॅटर धनेश येतोय. पहिला फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेला आहे. खातं उघडण्याची देखील संधी त्याला मिळाली नाही. यशवंत राहणार विरुद्ध गावदेव दिवे या दोन संघामधील उद्घाटनीय सामना सध्या सुरू आहे. न्यू बॅटर दर्शन माफ करा. दरम्यान मिताली इंटरप्राइजेसचे सर्व जय पाटील साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत रोशन पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. इथे मिडल ग्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक रिस्की रन्स इथे फलंदाज पूर्ण करत जोखीम पत्करली होती खरं तर दर्शन याने. दर्शन एका धावने आपला अकाउंट ओपन करतोय.
धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते. धावसंख्या 9 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेव दिवे संघ 1-9. नेक्स्ट मॅच पुढील सामना पाहायला मिळेल वीरबजंग कारिवली विरुद्ध वेताळ स्पोर्ट्स कोपर या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. या इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. VIP डायझोर नुकतंच ज्यांचं आगमन झाले आपण पाहतोय मिताली एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व माजी सरपंच जय जगन्नाथ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत समाजसेवक रोशन रामकृष्ण पाटील साहेब. जय जगन्नाथ पाटील साहेबांचं एक विशेष राहिलं नेहमीच कालिकामाता वडगर संघाच्या पाठीशी ते राहिलेले आहेत. त्यांचं बहुमूल्य सहकार्य नेहमीच कालिकामाता वडगर संघाला लाभतं. यावेळी देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथे फटका फसला आणि चेंडू गोलंदाजाच्या हातात बसला. दुसरा फलंदाज बाद अक्षय मडवी बॅक टू पॅव्हिलियन. जय जगन्नाथ पाटील साहेब आपण पदे माजी सरपंच आणि मिताली एंटरप्राइजेस चे सर्वे सर्व आणि त्यांच्या समेत समाजसेवक रोशन रामकृष्ण पाटील साहेब याच मैदानावर मित्रांनो आपण मातृश्री चषकाचं आयोजन पाहिलं होतं. त्या चषकाचे आधारस्तंभ नक्कीच एक भव्य दिवस स्पर्धा आपण याच मैदानावर पाहिली होती आणि त्या स्पर्धेचे आधारस्तंभ रोशन रामकृष्ण पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जय जगन्नाथ पाटील साहेब आणि रोशन रामकृष्ण पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती या उद्घाटन सोहळे प्रसंगी आपल्याला पाहायला मिळते. इतर मान्यवर देखील VIP डायझोर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रणय गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर सागर आता मत सामना करेल. इथे हो केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल नेवरते. सिंगलने सागर आपला अकाउंट देखील ओपन करतोय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. उद्घाटनीय सामना आपण बघतोय यशवंत स्मृती राहणार ज्या संघाचा देखील पुढील महिन्यात मेगा होऊन आपल्याला पाहायला मिळेल. 17 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 पाहायला विसरू नका. इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज पंचांचा जैसाऱ्या वाईटचा येतोय. अव्वांतर धावेचं देखील अकाउंट ओपन होतोय. अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण श्याम पाटील सर पाहतोय तर स्क्वेअर लेगचे पंच संजय पाटील सर पाहायला मिळत आहेत. प्रणय या राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल मात्र होत नाही. या बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर दर्शन याचा, मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या स्थिर धावफलक 11 धावा. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला टू ओपनर बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज डगॉटमध्ये परतलेले आहेत आणि आता मात्र खेळपट्टीवर दर्शन आणि सागर ही जोडी पाहायला मिळते.
इथे मात्र रमेश टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने तिसरा हादरा बसतोय तो दिव्य या संघाला. पुढे जे बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत आपण पाहतोय या पहिला फलंदाज मनोज बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता अक्षय आणि त्यानंतर बाद झालेले या फलंदाज दर्शन. न्यू बॅटर सूरज भोईर, सागर आणि सूरज ही जोडी मैदानामध्ये. बंधूंची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये सागर भोईर आणि सूरज भोईर. आणि चांगल्या भागीदारीची आवश्यकता असणार आहे कारण आपण पाहतोय या दुसरं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. व्हीआयपी डायझवर आपण पाहू शकता आमच्या मान्यवर कक्षामध्ये या तुषार पाटील साहेब, देवराज पाटील साहेब आणि या त्यांच्या समवेत जितू पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. इथे चेंडू जातो या एक्स्ट्राच्या मागे, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचं मानस होतं मग धाडस केलं गेलं नाही. एका धावीने दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 12 धावा. आपण सामना पदे उद्घाटने या यशवंत स्मृती राहणाला विरुद्ध गावदेव दिवे या दोन संघामध्ये. दुसरे षटक मार्कस प्रणय या दुसरं षटक बदलतो या राहणार संघाकडून. तर यावेळी सामना करेल फलंदाज सागर भोईर. इथे मात्र चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप वेगाने निघून जातो या इष्टरक्षक यामध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. दोन षटकाची समाप्तीनंतर गावदेव दिव्य संघाची धावसंख्या 3 बाद धावफलकावर 12 धावा. व्हीआयपी डायव्हर नक्कीच आपण पाहतो या माजी सरपंच आणि मिताली इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जय जगन्नाथ पाटील साहेब त्यांच्या समेत याच मैदानावर मातृश्री चषक स्वर्गीय विठाबाई चषक आपण पाहिला होता. वडगरचे समाजसेवक रोशन रामकृष्ण पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता. त्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. कालिकामाता वडगर संघ म्हटलं तर नेहमीच त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच जय जगन्नाथ पाटील साहेब असो, रोशन रामकृष्ण पाटील साहेब असो, नेहमीच कालिकामाता वडगर संघाच्या पाठीशी नेहमीच ते उभे राहताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेले आहेत. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 12, 6ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. मात्र ही सरासरी वाढवावी लागेल कारण आपण पाहतोय इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाही. समतेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समतेश याचा एक असा विक्रम आहे, मानकुली मैदानावर ज्यावेळी हा गोलंदाज प्रथमच गोलंदाजीसाठी उतरला होता त्या चषकामध्ये या गोलंदाजाने निर्धाव षटक घातल्याचा विक्रम केला होता. 4वा मानकुली आयोजित तो चषक मानकुली मैदानावर खेळला गेला होता आणि त्या चषकामध्ये त्याने हा विक्रम प्रस्थापित केला होता. इथे मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाहीत आणि फलंदाज तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. पुढील दोन्ही संघाने रिपोर्ट करायचं आहे. वीरबजरंग कारिवली संघाचा संघनायक आणि वेताल स्पोर्ट्स कोपर संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आणि इनिंग ब्रेकमध्ये दिव्य संघाने देखील संपर्क साधायचा आहे. इथे फटका फासलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही. आणखीन एक फलंदाज बाद होतोय गावदेव दिवे या संघाचा. दरम्यान माजी सरपंच आणि मिताली इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जय जगन्नाथ पाटील साहेब आणि त्यांच्या समोर समाजसेवक वडगर रोशन रामकृष्ण पाटील साहेब आमची रजा घेताना
आपली या उपस्थिती नक्कीच आपण इथे दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. आपण पाहतोय या श्री कालिका माता वडघर आयोजित जयकुमार चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय जतीन. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. समतेश तिसरं षटकात आलतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू येतो ऑफ साईडला पॉइंट रिजनमध्ये. लेगबाजचा इशारा, एक अपील देखील तिथे पाहायला मिळाला होता, मात्र पंच संमत नाहीत. अव्वांतर धावने संघाची धावसंख्या 14 धावा. व्हीआयपी डायजवर नक्कीच आपण पाहू शकता माजी ग्रामपंचायत सदस्य वडकर देवराज भालचंद्र पाटील साहेब, त्यांच्या समेत तुषार गौतम पाटील साहेबांना देखील आपण पाहू शकता आणि त्यांच्या समेत जितेंद्र आत्माराम पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. नक्कीच त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच उद्घाटन सोहळा देखील आपण संपन्न केलेला आहे. धावसंख्या 15 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना आपण सामनापदी उद्घाटने यशवंत स्मृती राहणाला विपक्ष गावदेव दिवे या दोन संघामध्ये. गोलंदाज समतेश, सामना करेल फलंदाज जतीन. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळले लॉंग लेग रिजनमध्ये. एफर्ट चांगला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक प्रणय याचं कौतुक करावे लागेल. फटका चांगला होता, मात्र त्यापेक्षा क्षेत्ररक्षकांना कमालीचं पाहायला मिळालं होतं. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षक प्रणय यांनी. धावसंख्या 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी सामनागर फलंदाज सूरज भोईर. इथे अपील पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावींनी या तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर गावदेव दिव्य संघाची धावसंख्या 4 बाद 18 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल वेताल स्पोर्ट्स कोपर विपक्ष वीरभजन कारिवले या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघ नायकांना शेवटचा पुकारा दिला जातोय की आपण आयोजन कमिटी मेंबरशी येऊन संपर्क साधायचा आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी देखील दिली जाईल. वेलकम समाजसेवक जालिंदर पाटील साहेबांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तीन षटकांची समाप्ती. या 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 18. बरोबर पहिल्या षटकापासून आपण पाहतोय की 6ची सरासरी राखलेली आहे गावदेव दिवे या संघाने. वीरबजरंग कारवी सिंग संघनायक अमोल पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. मिनी हेलिकॉप्टर एक्स्ट्रा रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने संघाची धावसंख्या 19. शेवटचं षटक घेऊन आलेले गोलंदाज भूपेश. कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आपण पाहतोय एका षटकाचा अपवाद वगळला तर मोठ्या बॅकअपचा वापर दिवे संघाच्या फलंदाजांना करू दिलेला नाही. राणा संघाच्या गोलंदाजाने म्हणजे कंट्रोल गोलंदाजी आहे ती अचूक टप्प्यावर गोलंदाजी राहिलेली आहे आतापर्यंत राणा संघाच्या गोलंदाजांची. हे हाणामारीचे षटक आहे. ह्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल का? लॉर्ड फुलटा चेंडू ट्रॅव्हल होतो वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप जिथे 1 धाव होते ते 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 21-21. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस 21. लॉस फॉर द 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. भूपेश शेवटचं षटक बदलतोय राहणार संघाकडून.
तर पुन्हा एकदा सामना करेल यावेळी मात्र फलंदाज सूरज भोईर. इथे मात्र मिस टाइम फटका, एक चेंडू खाली आणि 5वा फलंदाज बाद होतो या गावदे दिवे संघाचा सूरज भोईरच्या रूपाने. वेलकम लवेश नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काय प्रदर्शन राहिलं होतं वीरभद्र कारविल संघाचे वीरताने जी दापोडे चषकामध्ये मोठमोठ्या संघानं नक्कीच नाकी 9 आणले होते. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं वीरभद्र कारविल संघाकडून दापोडे मैदानावर वीरताने दापोडे अजित वीरतानाजी चषक दापोडेमध्ये. आणि त्या संघाला पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये देखील पाहणार आहोत. निम्मा संघ करत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर प्रसाद 100% पॅसी. पावसाळी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं आणि या डी ग्राउंड भिनार इथे देखील चांगलं प्रदर्शन प्रसादकडून पाहायला मिळालं होतं. इंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर मात्र लेट ऑर्डरमध्ये आलेलं आहे. इथे मात्र रिधममध्ये चुकतोय गोलंदाज, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. या शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 21-21. संघनायकाने जो निर्णय घेतला होता गोलंदाजी करण्याचा तो सर्वच गोलंदाजाने या सार्थ ठरवलेला आहे. लॉफट चेंडूला टर्न केलेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होती, तर धावपल्याकडे डबल टू 22 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ भूपेश शेवटचं षटक बदलतोय राणा संघाकडून. अक्षय मडवीच्या षटकाचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजांनी नक्कीच खूपच निराशाजनक कामगिरी केलेली आहे. मिनी हेलिकॉप्टर इथे मात्र वेगाने चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये या निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. संघाचा संघनायक आणि वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाचा संघनायक, कारण या षटकामध्ये शेवटचा चेंडू आता मात्र शेष आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. वेलकम तिसरे पंच आपण पाहतोय दिलीप पाटील सर, मॅन फ्रॉम गोवे. काल पिंपळा चषकामध्ये त्यांची फर्स्ट क्लास एम्पायरिंग पाहायला मिळाली होती. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये श्याम पाटील सर, तर स्क्वेअरलेगचे पंच संजय पाटील सर पाहायला मिळतात आणि तिसरे पंच दिलीप पाटील सर हे देखील आता मात्र पाहायला मिळतील. इथे मात्र समोर खेळले 20 मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
केलं होतं त्याच्या प्रकारचं प्रदर्शन इथे देखील पाहायला मिळेल. त्याच्यापेक्षा जास्ती आम्ही प्रयत्न करू आणि चांगला परफॉर्मन्स द्यायचो. ॲज अ कॅप्टन नक्कीच तुझा रोल संघामध्ये काय असेल? माझा रोल नाही, माझ्या पुऱ्या संघाचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कोपर संघाने काय टॉस आपण गमवलं, सर्वप्रथम जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी तू काय म्हणशील? चांगला आहे, आम्हाला खेळणे दिल्याबद्दल धन्यवाद. टॉस आपण गमवलं, सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर टॉस तू जर जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं. मात्र आता आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+. आणि फलंदाजीमध्ये कोणते असे चेहरे असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? यशराज, यश, रोहित. तर एक रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हां, आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केलं गेलं आहे, टॉस जिंकलं कारवली संघाने आणि प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून. सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जे ते सज्ज आहेत व्हॉइस सरवले विशाल पाटील सर. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. वन्स अगेन सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित तुम्ही पाहतात जॉयकुमार ट्रॉफी 2024 दिवस पहिला सामना देखील पहिला गावदेवी दिवे त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला यशवंत स्पोर्ट्स राहणार इन ॲक्शनमध्ये दिसतो. पहिले सत्र समाप्त झालं जिथे रन्स बनवला गेला. पहिल्या सत्रामध्ये 30 धावा बनवला गेला आणि 31 धावांचं लक्ष. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती जय तुरे तयार होतो आणि सलामीची जोडी जर आपण पाकली तर बॅटर आदित्य नाईक आणि त्यांचा समवेत प्रणय पाहायला मिळतो. पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट खेळलं होतं आणि पॉईंट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने आदित्य इथे ऑफ द मार्क होतं. बघा लक्ष जर आपण पाहिलं तर तितकं मोठं नाही आहे, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग क्रम आहे दिवे टीमचा अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की पहिल्या सत्रामध्ये 40 अथवा 50पर्यंत ते पोहोचतील अशा अपेक्षा होत्या. पण त्यानंतर आपण पाहिलं की राहणार टीमचा जो कमबॅक राहिला गोलंदाजीमध्ये सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी झाली. पुढचा बॉल मिस टायमिंग हवेमध्ये. आता फिल्डर पोहोचतात कव्हरचे. कॅच पकडली जाईल का? पाठमोरी वळत असताना प्रयत्न चांगले केले. एका क्षणाला असं देखील वाटलं की झेड होऊ शकतो, पण तसं झालं नाही आहे. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बघा सध्याच्या घडीला महत्त्वाची गोष्ट काय असेल दिवे टीमसाठी की विकेट सातत्याने काढायचे आहेत आणि रन्स वाचवायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आउटफील्डमध्ये ग्राउंड फिल्डिंग जी आहे त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल आणि एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतील. कारण बॅटिंग जिथे तुम्हाला कुठे ना कुठे 40-45 बनवायच्या होत्या त्या कंपॅरिझनमध्ये 30च आहेत. बट ज्या 30 आहेत त्याच्यावरती लढाई कशी होईल त्याचा विचार करणं आवश्यक. खेचून मारले ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट. वॉट अ शॉट, जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर प्लेसमेंट. बॉल गेला लॉंग ऑन पार. पहिला धमाका या सेकंड इनिंग मधला षटकार. जर आपण लास्ट बॉल पाहिला तर बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी ती देखील इतक्या कमी गतीने आणि इतका वेळ होता. खऱ्या अर्थाने प्रणयचं देखील कौतुक करावं लागेल की बॅकफूटवरती वेट करत होता आणि त्या अनुषंगाने परफेक्टली स्ट्रोक त्यांना एक्झिक्यूट केला. धाव फळक आता 90वरती. जय तुरे ज्याप्रमाणे गोलंदाज आहे, जय तुरेची सुरुवात जर आपण पाहिली तर डावखुरा शैलीच्या गोलंदाजांपैकी जर भिवंडी तालुका क्रिकेटचा जर विचार केला ना तर या युवा गोलंदाजाचं नाव देखील पुढे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. पण सध्या सगळीला इथे थोडा स्ट्रगल तो फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला करताना दिसला. पण एक कमबॅक डिलिव्हरी देखील पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू येतो. पण जयकडून काय अपेक्षा असतात दिवे टीमला की फर्स्ट ओव्हर, विकेट अथवा इकॉनॉमिकल ओव्हर या गोष्टींच्या अपेक्षा त्याच्याकडून लावल्या जातात आणि या सामन्यामध्ये देखील तसंच काही त्याला करायचं आहे. 9 धावा धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकही विकेट नाही आणि लक्ष देखील तितकं मोठं नाही आहे. त्या अनुषंगाने विकेट्स फार मॅटर करणार आहेत या सेकंड इनिंगमध्ये टीम दिवेसाठी. नेक्स्ट बॉल
बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील लाईन चांगली आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय बघा, षटकार जरूर आला, पण त्यानंतर सिक्सर नंतर हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. अँगलचा वापर इथे आपण करताना जयला पाहिलं, कारण मागील 2 चेंडू जर आपण पाहिले तर अँगलने बाहेरच्या दिशेने जातात आणि वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तसा मागील 2 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि हे प्रयत्न देखील चांगले राहिलेत, कारण 2 निर्धाव धावफलक थांबला 9 वरती. आणि अजून देखील जिंकण्याकरिता जर आपण पाहिलं तर अजून देखील आवश्यकता आहे 22 धावांची. यावेळेस कमी गतीने टाकलाय, पंच केलाय हवेमध्ये, गॅपमध्ये, आणि मिळतील किती हा प्रश्न. बॉल एका टप्प्याने गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. Thank you so much. First over complete after first over. 13 on the board without loss. Team यशवंत स्पोर्ट्स राहणार म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आवश्यकता असेल रन बॉल 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पहिला सामना दिव्य विपक्षाची लढत राहणार. यानंतर वीर बजरंग कारिवली त्यांचा विपक्षामध्ये बेताल स्पोर्ट्स कोपर संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. आणखीन एक चांगली लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे धुमाल सरांनी माहिती दिली की दापोडेच्या स्पर्धेमध्ये आपण या कारिवली संघाचा परफॉर्मन्स भरपूर चांगलं पाहिलं आहे, कारण एक नवीन संघ आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर त्यांचा परफॉर्मन्स तितका चांगला राहतोय. कारण आपण पाहिलं होतं राहणालची स्पर्धा जस्ट जी कंप्लीट झाली, स्वर्गीय विराट स्पोर्ट्स राहणाल आयोजित आपण ती स्पर्धा पाहिली, तिथे देखील या टीमने इम्प्रेस केलं होतं. आणि अपेक्षा करूया की या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्याच्या घडीला जे पराभव आहे ना, आता खऱ्या अर्थाने ना जो पराभव आता समीत समोर दिसतोय टीम दिवेला, त्याचा विरोधात आता लढाई कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून केली जाईल. कारण डिफेंड करण्यासाठी जास्त रन्स नाही आहेत, फक्त 18 आहेत. पण सूरज भोईर असा हा गोलंदाज आहे की तो या परिस्थितीमधनं देखील कमबॅक करून देऊ शकतोय. कारण बघा 1 ते 2 विकेट्स क्विकली आणि प्लस इकॉनॉमिकल ओव्हर 6पेक्षा कमी कमबॅक होऊ शकतोय. पहिलाच बॉल वीथ दिली आहे वाईड ऑफ स्टंप, प्रहार केला, हॅमट केलं, गॅपमध्ये आहे आणि हा बॉल देखील गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. बघा वाईड ऑफ ऑप्शन विथ जर दिली जाईल ना, त्याच्यावरती असे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतीलच. कारण 2 क्वालिटी बॅटर्स सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतात, आदित्य नाईक आणि प्रणयच्या बॅटमधनं आपण काय फटके पाहिले तर आपण विचार केला तर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आपण लॉंगॉलला सिक्सर त्याला मारताना पाहिला, त्यानंतर बॅकफूटवरती पंच देखील आपण पाहिला, आता आदित्य देखील पंच, चौकार आदित्यच्या बॅटमधनं फुल रन टाकला, बॅटचा टोला लागला, इनफिल्डमध्ये मिड विकेटला फुल्डर आणि एक सिंगल इथे मिळेल. बघा प्रामुख्याने जर पाहिलं तर बघा कधी कधी काय होतं की पहिलं सत्र जेव्हा आपल्याला प्रथमतः बॅटिंग करावी लागते ना, तेव्हा माइंडमध्ये भरपूर सारे थॉट्स असतात की एक्झॅक्टली किती रन्स सेफ असतील, कितीपर्यंत आपण पोचायला हवं. आणि त्या प्रयत्नांमध्ये कधी कधी ना आपण जास्त आक्रमक होतो ना, तो देखील आक्रमकता ना अति आक्रमकता देखील ना आपल्याला कधी कधी मायनसमध्ये टाकून देते. आणि तेच पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जोही बॅटर आला त्याने प्रयत्न केले मोठे फटके खेळण्याचे आणि त्यामध्ये फक्त 30च बनला. आणि 31 डिफेंड करत असताना जो दबाव आहे ना, त्या दबावाला ॲब्झॉर्ब करून ना जी गोलंदाजी करायची होती जयला, जी गोलंदाजी करायची होती सूरजला, ते झालं नाही आहे. धावफलक एका धावेच्या मध्ये ना आता 19 म्हणजे आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. आदित्य नाईक आणि प्रणयची ही ओपनिंग पार्टनरशिप सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेली आहे यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमला. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच बट मिस टायमिंग, हवेमध्ये कॅच पकडली जाईल का मिड विकेटचं फिल्डर, धावत आहे जरूर बट झेलची कोणतीही शक्यता नाही आहे, दूर राहील, मिळेल फक्त एक सिंगल. या एका धावेच्या मधीनं धावफलक 20 वरती. यानंतर कोपर त्यांचा विपक्ष कारिवली, त्यानंतर बघा आज टोटल जर आपण पाहिले तर 10 संघ खेळणार आहेत. आणि जर पाहिलं गेलं तर आपण टॉस जो नुकताच कंप्लीट झाला त्यामध्ये दोन्ही कॅप्टनचं ओपिनियन देखील ऐकले की स्पर्धेचा जो आयोजन नियोजन आहे, ज्याप्रमाणे मी देखील उल्लेख केला, क्वालिटी प्रत्येकी गोष्टीची काळजी या स्पर्धेमध्ये घेतली गेली. नेक्स्ट बॉल बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर कट अपिच खेळलेत, गॅपमध्ये बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर नाही आहे, हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
तसेच विशालदादा पाटील जे समाजसेवक आहे वडगरेचे, त्यांचं देखील आगमन, दादांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे रिहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर लक्ष्मणदादा पाटील, दादा आपण कुठे असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. फुल लेंथ टाकला, ड्राईव्ह, वॉड शॉट, क्लासिकल स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल. हा बॉल देखील जातोय कव्हरच्या फोल्डरला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. फक्त 3 धावांची आवश्यकता. बघा रिहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर लक्ष्मणदादा पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे त्यांचा समवेत यतीशदादा पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित जॉय कुमार ट्रॉफी 2024 मध्ये. आणि त्याचप्रमाणे या पंचकृषीमधले जेही ज्येष्ठ व्यक्तिमत्व या स्पर्धेला खऱ्या अर्थाने भेट देण्याकरिता पाहण्याकरिता आले असतील त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपली स्पर्धा आहे. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या फटक्यासोबत हा सामना इथे समाप्त आणि अगदी एकतर्फी विजय इथे प्रस्थापित केलेले आहे. या उद्घाटनीय सामन्यामध्ये टीम यशवंत स्पोर्ट्स राहनालचा दबदबा या पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम. दिव्य प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. तसेच भिवा पाटील साहेबांना देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं व्यासपीठावरती, जे समाजसेवक आहेत वडगर गावचे आणि स्पेशली वडघर संघाचे ते खंदे समर्थक देखील आहेत. मी सभांना विनंती करतो आपण यायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत. प्लेअर ठरला या सामन्याचा सामनावीर. विशाल दादांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया प्रणयला. प्रणय आपण या. आणि त्याचप्रमाणे कोपर संघ इन ॲक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. कोपरचे हिटमॅन रोहित पाटील, त्याचप्रमाणे यंग टॅलेंटेड प्लेअर यशलास पाटील देखील इन ॲक्शन मध्ये दिसतील. प्लेअर ऑफ द मॅच आपण प्रणयला देऊया. मी विशाल दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे.